नमस्कार मंडळी. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल सगळ्यांच्याच मनात बरेच प्रश्न आहेत, बरोबर ना? महाराष्ट्रातले लाखो शेतकरी या पैशांची वाट बघतायत. चला तर मग आज एकदम सोप्या भाषेत सगळं काही समजून घेऊया. सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडलाय तो म्हणजे आपल्या खात्यात पैसे अजून का आले नाहीत. आणि हा प्रश्न फक्त एकाचा नाहीये. पण काळजी करू नका, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळतील आणि पुढे नेमकं काय करायचं आहे तेही अगदी स्पष्ट होईल. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण काही आकडे बघूया, म्हणजे लक्षात येईल की ही योजना किती मोठी आहे आणि सरकार प्रत्येकाची पात्रता इतक्या काटेकोरपणे का तपासतंय. हा आकडा बघा, तब्बल 90,41,241. म्हणजे विचार करा, 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना ह्या 8व्या हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे. सरकारने ही अधिकृत यादीच जाहीर केली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तब्बल 6 लाख अर्ज ना ते फेटाळले गेलेत. आता प्रश्न येतो का? तर याचं कारण असं आहे की काही जण चुकीच्या पद्धतीनं लाभ घेत होते. म्हणजे कसं, तर एकाच कुटुंबातले अनेक जण अर्ज करायचे किंवा काही बनावट लाभार्थी होते. म्हणूनच पात्रता तपासणं इतकं महत्त्वाचं ठरतंय. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. जर हप्त्याचे पैसे खात्यात जमा व्हायला हवे असतील तर ह्या 4 गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत की नाही हे तपासावं लागेल. आणि लक्षात ठेवा, या 4ही गोष्टी बंधनकारक आहेत, म्हणजे या केल्याशिवाय पैसे येणारच नाहीत. चला मग एक एक करून बघूया. सगळ्यात पहिलं, शेतकरी आयडी व्हॅलिड म्हणजे वैध हवा. दुसरं, लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर आहे की नाही हे सरकारी रेकॉर्डमध्ये होय असं दिसलं पाहिजे. तिसरं, KYC पूर्ण असायला हवा, म्हणजे तुमची ऑनलाईन ओळख पटलेली असावी. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. यापैकी एक जरी गोष्ट राहिली असेल तर हप्ता अडकू शकतो. बरं, आता प्रश्न येतो की आपलं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं. तर हे खूपच सोपं आहे. यासाठी कुठेही जायची गरज नाही, घर बसल्या ऑनलाईन तपासता येतं. काय करायचंय तर फक्त pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे गेल्यावर आपलं राज्य, मग जिल्हा, तालुका आणि शेवटी गाव निवडायचं. बस काही सेकंदातच आपल्या गावातल्या लाभार्थ्यांची यादी समोर दिसेल. मग त्यात आरामात आपलं नाव शोधता येतं. ओके, आता येऊया त्या 2 प्रश्नांकडे जे सगळ्यांच्याच मनात आहेत. एक म्हणजे पैसे किती मिळणार आणि दुसरा म्हणजे कधी मिळणार. चला याचं उत्तरही बघूया. बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा सुरू होतीये की यावेळेस हफ्ता वाढून 3,000 रुपये मिळणार. पण एक गोष्ट स्पष्ट करतो, ही निव्वळ अफवा आहे. सरकारनं अधिकृतरित्या स्पष्ट केलंय की 8वा हफ्ता हा नेहमीप्रमाणे 2,000 रुपयांचाच असणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आणि या एका हप्त्यासाठी सरकार एकूण किती पैसे देणार आहे माहितीये? तर आकडा आहे तब्बल 1,850 कोटी रुपये. एवढा मोठा निधी खास शेतकऱ्यांसाठी सरकारने बाजूला ठेवलेला आहे. ठीक आहे, रक्कम तर कळली, पण आता सगळ्यात मोठा जो गोंधळ आहे तो आहे तारखेबद्दल. म्हणजे पैसे नक्की खात्यात येणार कधी. चला याबद्दल काय शक्यता वर्तवली जाते ते पाहूया. हे वेळापत्रक जरा नीट समजून घेऊया. बघा, 8व्या हप्त्याचा जो अधिकृत कालावधी आहे तो 31 डिसेंबरला संपतोय. त्यामुळे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही जणांना वाटतंय की 8वा आणि 9वा हप्ता एकत्रच मिळेल, पण तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे, हे लक्षात घ्या. पण हो, एक गोष्ट सगळ्यांनी अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. सरकारने अजूनही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाहीये. म्हणजे ज्या काही तारखा आपण ऐकतोय त्या केवळ शक्यता आहेत, अंदाज आहेत. त्यामुळे अधिकृत घोषणेची वाट पाहणंच योग्य ठरेल. तर मग आता ह्या सगळ्यातून काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करूया. तारीख कधीही जाहीर हो, पण आपली तयारी मात्र एकदम पक्की असायला हवी. थोडक्यात काय, तर ही एक चेकलिस्ट समजा. आपण ज्या 4 गोष्टींबद्दल बोललो त्या पूर्ण आहेत की नाहीत हे पुन्हा एकदा तपासून घ्या. म्हणजे वैध शेतकरी आयडी, लँड सीडिंग होय असणं, KYC पूर्ण करणं आणि आधार बँक खात्याशी लिंक करणं. हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि हो, हे सगळं फक्त या एका हप्त्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. एकदा काही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण केली की भविष्यात येणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणं एकदम सोपं होऊन जाईल. म्हणायला गेलं तर ही एक प्रकारची भविष्यासाठी केलेली तयारीच आहे. म्हणजे कसं, तर एकाच कुटुंबातले अनेक जण अर्ज करायचे किंवा काही बनावट लाभार्थी होते. म्हणूनच पात्रता तपासणं इतकं महत्त्वाचं ठरतंय. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. जर हप्त्याचे पैसे खात्यात जमा व्हायला हवे असतील तर ह्या 4 गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत की नाही हे तपासावं लागेल. आणि लक्षात ठेवा, या 4ही गोष्टी बंधनकारक आहेत, म्हणजे या केल्याशिवाय पैसे येणारच नाहीत. चला मग एक एक करून बघूया.
सगळ्यात पहिलं शेतकरी आयडी व्हॅलिड म्हणजे वय धावा. दुसरं लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर आहे की नाही हे सरकारी रेकॉर्डमध्ये होय असं दिसलं पाहिजे. तिसरं KYC पूर्ण असायला हवा म्हणजे तुमची ऑनलाईन ओळख पटलेली असावी. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. यापैकी एक जरी गोष्ट राहिली असेल तर हप्ता अडकू शकतो. बरं, आता प्रश्न येतो की आपलं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं. तर हे खूपच सोपं आहे. यासाठी कुठेही जायची गरज नाही, घर बसल्या ऑनलाईन तपासता येतं. काय करायचंय तर फक्त pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे गेल्यावर आपलं राज्य, मग जिल्हा, तालुका आणि शेवटी गाव निवडायचं. बस काही सेकंदातच आपल्या गावातल्या लाभार्थ्यांची यादी समोर दिसेल. मग त्यात आरामात आपलं नाव शोधता येतं. ओके, आता येऊया त्या 2 प्रश्नांकडे जे सगळ्यांच्याच मनात आहेत. एक म्हणजे पैसे किती मिळणार आणि दुसरा म्हणजे कधी मिळणार. चला याचं उत्तरही बघूया. बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा सुरू होतीये की यावेळेस हफ्ता वाढून 3,000 रुपये मिळणार. पण एक गोष्ट स्पष्ट करतो, ही निव्वळ अफवा आहे. सरकारनं अधिकृतरित्या स्पष्ट केलंय की 8वा हफ्ता हा नेहमीप्रमाणे 2,000 रुपयांचाच असणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आणि या एका हप्त्यासाठी सरकार एकूण किती पैसे देणार आहे माहितीये? तर आकडा आहे तब्बल 1,850 कोटी रुपये. एवढा मोठा निधी खास शेतकऱ्यांसाठी सरकारने बाजूला ठेवलेला आहे. ठीक आहे, रक्कम तर कळली, पण आता सगळ्यात मोठा जो गोंधळ आहे तो आहे तारखेबद्दल. म्हणजे पैसे नक्की खात्यात येणार कधी. चला याबद्दल काय शक्यता वर्तवली जाते ते पाहूया. हे वेळापत्रक जरा नीट समजून घेऊया. बघा, 8व्या हफ्त्याचा जो अधिकृत कालावधी आहे तो 31 डिसेंबरला संपतोय. त्यामुळे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही जणांना वाटतंय की 8वा आणि 9वा हफ्ता एकत्रच मिळेल, पण तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे, हे लक्षात घ्या. पण हो, एक गोष्ट सगळ्यांनी अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. सरकारने अजूनही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाहीये. म्हणजे ज्या काही तारखा आपण ऐकतोय त्या केवळ शक्यता आहेत, अंदाज आहेत. त्यामुळे अधिकृत घोषणेची वाट पाहणंच योग्य ठरेल. तर मग आता ह्या सगळ्यातून काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करूया. तारीख कधीही जाहीर हो, पण आपली तयारी मात्र एकदम पक्की असायला हवी. थोडक्यात काय, तर ही एक चेकलिस्ट समजा. आपण ज्या 4 गोष्टींबद्दल बोललो त्या पूर्ण आहेत की नाहीत हे पुन्हा एकदा तपासून घ्या. म्हणजे वैध शेतकरी आयडी, लँड सीडिंग होय असणं, KYC पूर्ण करणं आणि आधार बँक खात्याशी लिंक करणं. हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि हो, हे सगळं फक्त या एका हप्त्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. एकदा काही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण केली की भविष्यात येणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणं एकदम सोपं होऊन जाईल. म्हणायला गेलं तर ही एक प्रकारची भविष्यासाठी केलेली तयारीच आहे.